नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अंगारकी सॉरी संकष्टी चतुर्थी आहे आज गणपती बाप्पाची. तर त्याच्यासाठी आमच्या घरात उपवास असतो. तर आज आपण काहीतरी वेगळं खिचडी बनवण्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं साबुदाण्याचं बनवणार आहोत उपवासासाठी. तर आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या पिठापासून बनवलेले आलूचे पराठे. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण हे साबुदाणे घेतलेले आहेत बघा, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत साफ करून, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा घाण वगैरे नाही ना. हे सगळं बघून घेतलं व्यवस्थित पाखडून. आणि त्यानंतर आपण हे थोडेसे भाजून घेणार आहोत मंद आचेवरती, जेणेकरून थोडेसे कडक होतील आणि आपल्याला त्याचं पीठ करताना थोडंसं इझी होईल अशा उद्देशानं. तर चला हे हलकं हलकं आपण हलवत राहूया, म्हणजे सगळ्या बाजूनी साबुदाणा व्यवस्थित भाजला जाईल. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, जास्त फास्ट गॅसवरती भाजायचं नाही. तर हे मी भाजून घेते व्यवस्थित. साबुदाण्यांचा कलर काही बदलत नाही बघा, कडक थोडेसे होतात, त्यावरून समजून जायचं. आपण थोडेसे हात लावून पण टेस्ट करू शकता की बाबा गरम झालेत का किंवा थोडेसे भाजलेत का. त्याच्यानंतर ते प्रॉपर गार होऊ द्यायचे, थंड होऊ द्यायचे, नाहीतर ते असं चिकट बनतात गरम गरमच जर तुम्ही. तर हे बघा मित्रांनो, आपण साबुदाण्याचे जे बारीक करण्याचा प्रयत्न केला ना तर ते चिकट होईल सगळं. त्याच्यामुळं आपण परतून घेऊन नंतर व्यवस्थित थंड होऊ द्यायचे ते. आणि त्याच्यानंतर मिक्सरला त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं, थोडक्यात साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं. तर चला आपण घेऊया. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने मी मिक्सरला ते साबुदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि एका चाळणीने चाळून घेतलेत, जेणेकरून एकसारखं पीठ आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर मी असं हे मिक्सरमध्ये मिरची, कढीपत्ता, जिरं हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला उकडलेले बटाटे ठेवलेले आहेत. तर आपल्याला ह्या पिठामध्ये हे सगळं ॲड करायचं आहे. तर चला आपण ॲड करूया. पहिल्यांदा मी खिसून असे हे बटाटे घेतलेत त्याच्यामध्ये, आणि ते आपण जे मिक्सरला वाटण केलेलं कोथिंबीर, मिरची, जिरं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि ह्याचा सगळ्याचा आपण असा एक छानसा मध्यम आकाराचा कणकेचा गोळा मळून घेऊयात. तर चला मी हे मळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता. तर चला मळून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीनं हा कणकीचा गोळा म्हणजेच साबुदाण्याच्या पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. तर तो थोडा वेळ मी भिजत ठेवलेला 5 ते 10 मिनिट, आणि वरून थोडंसं तेल लावलेलं, जेणेकरून तो सॉफ्ट होईल. त्याच्यानंतर चला आपण हा लाटून घेऊया. तर मी लाटून घेतला आहे. लाटून घेताना जरा चिरा पडतात त्याला, तर व्यवस्थित थोडंफार लाटून घेतल्यानंतर असा गोल आकारामध्ये शेप देऊन घेतलेला आहे. काहीतरी एखादं भांडं वगैरे घेऊन चाकूच्या साह्याने तुम्ही असं व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून त्या चिरा वगैरे दिसणार नाहीत आणि असं हे गोल पराठा व्यवस्थित बनला जाईल. आणि लाटताना थोडासा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे ते शाबूचे पीठ आपण जे बारीक केलेलं आहे त्याचं थोडीशी पिठी आपण शिल्लक ठेवायची, जेणेकरून हे लाटताना वापरात येईल. आणि हे थोडंसं साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे पचायला पण थोडा वेळ लागतो. तर मंद आचेवरतीच आपला पराठा आपण भाजून घेऊयात. तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो ह्याला. पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा मंद आचेवरती, जास्त फास्ट गॅसवरती नाही भाजायचा. तर बघा, आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे व्यवस्थित. तोपर्यंत माझा दुसरीकडे दुसरा पराठा लाटायचा चाललेला होता. तर बघा मित्रांनो, आपल्या पराठ्याला थोडं थोडं असे ते स्पॉट यायला लागलेत. असा हा उपवासाचा
बटाट्याचे पराठे साबुदाण्याच्या पिठापासून बनवलेले. हे तुम्ही दह्याची चटणी बनवू शकता किंवा शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवू शकता उपवासाची. त्याच्यासोबत किंवा नॉर्मली नुसतं दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. दह्यासोबतसुद्धा छान लागते हा आलूचा पराठा, उपवासाचा आलूचा पराठा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असल्यास नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे खात राहा आणि स्वस्त राहा. बाय.